नमस्कार, मयुरी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज पनीर मसाला करतोय. पनीर मसाल्यासाठी मी पावशेर दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आपण बेसन टाकूया. 1 चमचा घेतले बेसन भाजून. एक चमचा मी जिरं घेते. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, लाल मिर्च पावडर, मीठ घेते मी 1 चमचा, आले लसणाची पेस्ट, थोडस वरून मी पुदिना टाकते. आपण हे एक मिक्स करून घेऊयात छानपैकी. बघू शकता तुम्ही किती छान रंग आलाय. मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. त्याच्यासाठी ढबू मिरची 2, 3 मिडियम कांदे आणि 2 टमाटे मिडियम साईजचे. पहिले कांदे टाकूया. शिमला मिर्च, टोमॅटो छानपैकी मिक्स करून घेऊ. पनीर टाकूया आता. छोटे छोटे स्लाइस करून घेतलेत मी पनीरचे. तुम्हाला जसे आकाराचे आवडतील तसे तुम्ही करू शकता. मिक्स करून घेऊया पनीर आपण. आपलं छान मॅरिनेट झालं पाहिजे. छान ढवळून घ्या. त्याला आतपर्यंत मसाला लागला पाहिजे. झालेलं आपलं मॅरिनेटचं तयार. आपण ह्याला एक 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी. 1 चमचा तेल ठेवलं मी कढायला. छानपैकी कडलं की आपण त्यात वरून सोडूया. आपलं मॅरिनेट थोडस हलवून घेऊ. त्याला एक मस्त झाकून ठेवूया 15-20 मिनिटं. पनीरच्या भाजीसाठी आपण ग्रेव्ही करणार आहे. ग्रेव्हीसाठी 4 मिडियम साईजचे मी टोमॅटो घेतले आणि 1 मिडियम साईजचा कांदा, लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं. आता हे आपण थोडस परतून घेऊया. 1 चमचा तेल टाकलंय मी. कांदा टाकूया. छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेऊया आपण. बघू शकता कांदा पण आपला परतलेला आहे. छानपैकी आपण आता टमाटे पण त्यात परतून घेऊया. थोडस आपण त्यात मीठ टाकू, कारण टमाटर आपल्याला लवकर शिजेल. चांगलं याला मऊ होईपर्यंत शिजून घेऊया आपण. आणि मऊ शिजायला थोडा वेळ लागतो. आपण झाकून ठेवूया.
बघू शकताय टमाटे छानपैकी शिजलेले, मऊ झालेले. आता हे आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि मॅरिनेट झालेलं आपण ते परतायला घेऊया. बघू शकताय मॅरिनेट आपलं खूप छान झालेलं आहे. आता ह्याला आपण डीप फ्राय तंदुरी सारखं परतून घेऊया. थोडस आपण तेल टाकू. मी तेच पॅन घेतलेले टमाटा आणि हे परतून घेतलेलं. आता हे छान परतून झाले. आपण आता हे काढून घेऊया. तंदूर टाईप असं पण करू शकतो आपण, स्टिक मध्ये लावून असेही भाजून घेऊ शकतो. खूप छान होतं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्यात करू शकता. बघू शकताय खूप छान भाजलेत आपले पनीर. अशाच प्रकारे सगळे तुम्ही करून घेऊ शकता. बघू शकताय मॅरिनेट केलेलं खूप छान परतून घेतलंय. आता आपलं हे मिश्रण पण थंड झाले. आपण ते आता वाटून घेऊया. बघू शकताय गिरवीसाठी टोमॅटो कांदा काढलेला खूप छान झालाय. मऊ मऊ असंच काढायचा. आता चला आपण भाजीची तयारी करू. सुहानाचा आपण पनीर टिक्का मसाला घेतलाय ग्रेव्हीसाठी आणि 1 वाटी दूध घेतले. आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. छानपैकी ढवळून घेऊया. घट्ट होईल कारण आपली ग्रेव्ही घट्ट होती. मी आयता मसाला वापरलाय. तुम्ही घरगुती पण वापरू शकता. कढई ठेवली. 2 चमचे तेल टाकते मी. 2 ते 2.5 चमचे खूप होते तेल. थोडस तूप टाकते मी. ते छान तडतडलं. गरम तेल झालं की आपण ग्रेव्ही सोडूया. छान ढवळून घेऊ त्याला एकजीव होईपर्यंत. तुम्ही बघू शकताय छानपैकी फुलले येते. आता थोडस गॅस कमी करते मी आणि त्याच्यामध्येच आपण पनीर सुहाना टिक्का मसाला घेतलाय तेही टाकू.
त्याला ही छानपैकी धुवून घेऊया. दोन्हीला एकजीव करू. बघू शकते खूप छान झाले. त्याच्यात आपण आपले काही घरगुती मसाले टाकूया. गॅस कमी करूया. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा तरी पावडर, थोडस मी अजून टाकते. धनेपूड, हळद, गरम मसाला, आणि चवीपुरतं मीठ. छान ढवळून घेऊया त्याला पण. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त शिजून घेऊया. ढवळून झालेलं आहे. त्याला एक 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊया तेल सुटेपर्यंत. बघू शकताय खूप छान तेल सोडले. परतून घेऊया आणि आपलं पनीर त्यात सोडूया. हलवून घेऊ. छानपैकी मसाले त्याला लागले पाहिजेत. मी पाणी गरम केलेले, मी थोडस गरम पाणी सोडते त्याला. बघू शकता रंग हे खूप छान आलाय. तुम्हाला जेवढं पातळ जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. आता हे छानपैकी एक 5 ते 6 मिनिटं शिजून घेऊया उकळी येईपर्यंत. आणि उकळी फुटली त्याला. बघू शकताय पनीरची भाजी आपली खूप छान झाली. पनीर टिक्का मसाला तरी मस्त आली. आता हे आपण सर्व करूया. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.